सांडपाणी मिसळून मासे मृत झाले आणि त्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत। त्यासाठी मी या ठिकाणी व्हिजिट दिली असता श्याम सोसायटी मधील सांडपाणी डायरेक्ट रंकाळ्याला या ठिकाणी मिक्स होताना दिसते। त्या ठिकाणी ते पाणी अडवून मोटरनं हे पाणी एसटीपी प्लांट मध्ये टाकण्याचा आज निर्णय झालेला आहे। आणि त्याचबरोबर दुसरा निर्णय असा आहे, श्याम सोसायटीमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही एक एसटीपी प्लांट बसवतो की जेणेकरून हा प्रश्नच पुढच्या काळामध्ये उद्भवणार नाही आहे। आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी रंकाळ्याचे एवढं चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत, मग ट्रॅफिकच्या असतील, काही ठिकाणी रंकाळ्याचं जतन संवर्धन व्यवस्थित झालेलं नाही आहे, कटड्यांना तडे गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी एक समिती नेमून लवकरात लवकर त्याचा अहवाल सन्मान्य आयुक्तांना या ठिकाणी देण्याचा आज निर्णय झालेला आहे। आणि तो अहवाल आल्यानंतर मग एमएससीबीचे अधिकारी असतील, पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी असतील, रंकाळा प्रेमी असतील आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील, यांची आम्ही कॉमन बैठक लावू आणि रंकाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची सर्वजण काळजी घेऊ। आता फुटबॉल झाल्याचं काही वेळापूर्वी आपण पाहिलं, पण मी आता यामध्ये लक्ष घातलेलं आहे, मी फुटबॉल होऊन देणार नाही। रंकाळ्याचं जतन संवर्धन सुशोभीकरण यासाठी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जवळपास 25 कोटी रुपये दिलेले आहेत आणि ते फक्त रंकाळ्याला एकदा व्हिजिट दिली आणि एवढं मोठं वैभव या रंकाळ्यात आहे, कोल्हापूरचं आहे आणि याकडे कोणी दुर्लक्ष केलं होतं सर्वांनी, त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं सुशोभीकरणास सुरुवात झालेली आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी जे काही रंकाळ्याला लागेल ते शासनाच्या वतीनं देणार आहोत। रंकाळा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जतन संवर्धन आणि सुशोभित असलेला आपल्याला दिसेल।